विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर सर्वात प्रथम आपण आपल्या नवीन विद्यार्थ्यांकरिता चॅनलविषयी सांगूया। इथे आपण 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्स अप्पा हातनुरे सरांचं 21,000 प्रश्नसंच बघत आहोत। तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोहोचतील आणि एकही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही। तर आज आपण बघणार आहोत भाग 3 महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्रातील शिक्षणाची वृद्धी व विकास। तर यातील पहिला प्रश्न आपण बघणार आहोत। अगदी वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। तर व्हिडिओला लाईक करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, डॅश याने कोकणात शिक्षणाचा प्रचार करण्यास सुरुवात केली। कोणी शिक्षणाचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती? TB जेव्हिस यांनी कोकणात शिक्षणाचा प्रचार करण्यास सुरुवात केली। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे TB जेव्हिस। प्रश्न क्रमांक 2, हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले? ASO मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स म्हणजे पर्याय दिले आहे। अ, खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले। ब, लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला। क, पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठाची स्थापना झाली। ड, शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले। तर यापैकी अचूक उत्तर आहे अ, क, ड। अ, खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले। ब, ब येणार नाही। लोकशिक्षण विभाग स्थापना करण्यात आला नाही। हंटर कमिशनमुळे खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले। पंजाब 1882 आणि अलाहाबाद 1887 विद्यापीठाची स्थापना झाली आणि ड, शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले। अ, क, ड, हंटर कमिशन शिक्षण व्यवस्था। नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना। तर आपलं MPSC टार्गेट हे 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशनचं आहे आणि आपण याचे PYQ बघत आहोत। 2024 पासून ते 2011 पर्यंतचे सर्व PYQ यामध्ये कव्हर करण्यात आले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? तांत्रिक सहाय्यक मुख्य सप्टेंबर 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे अ बघा, ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते। ब, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले होते। ते हिब्रू, अरबी, फारसी, तुर्की भाषात निष्णात होते आणि त्यांना चिनी भाषेचे जुजबी ज्ञान होते। ड, त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते। असे कोण होते? सर विल्यम जोन्स। हे कोणाबद्दल वर्णन केलेले आहे? सर विल्यम जोन्स बद्दल वरील वर्णन केलेले आहे। तर प्रश्न क्रमांक 4, त्यातपूर्वी तुम्ही जर लायब्ररीमध्ये बसून हेडफोन लावून व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता आणि आवाजाची क्लॅरिटी, व्हिडिओची क्लॅरिटी व्यवस्थित आहे ना, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। प्रश्न क्रमांक 4, 1857च्या श्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे। 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा दुर्गाबाई देशमुख होत्या। कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख होत्या। प्रश्न क्रमांक 5, खालील योग्य जोड्या लावा। अ, डॉक्टर विल्यम जोन्स कोण होते? शाकुंतलाचे भाषांतर केले यांनी। शाकुंतलाचे भाषांतर केले डॉक्टर विल्यम जोन्स यांनी। वॉरेन हेस्टिंग्स यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले। आपण या भाग 2 मध्ये बघितलं होतं, भगवद्गीतेचं भाषांतर वॉरेन हेस्टिंग्स यांनी केलं होतं। विल्यम कॅरे, म्हणजे हा रिपीट झालेला प्रश्न आहे। वॉरेन हेस्टिंग्स आता इथे जोड्यामध्ये दिलेला आहे। विल्यम कॅरे काय केले यांनी? मराठी भाषेचे शब्दकोश। आणि ड, ग्रँड डफ यांनी काय केलं? वनवा सिद्धांत लिहिला आहे। वनवा सिद्धांत। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर कॅरे यांनी 1805 मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? तर कोणत्या भाषेचे? डॉक्टर विल्यम कॅरे यांनी 1805 मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले? PSI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे आणि फक्त अ हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे मराठी।
प्रश्न क्रमांक 7. 1911 मध्ये शाही विधिमंडळात यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले. तर कोणी विधेयक मांडले असे? गोपाळकृष्ण गोखले यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडले. प्रश्न क्रमांक 8. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थाने मिळवला? कंबाईन गट का? पूर्व एप्रिल 2022 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे बडोदा. तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? बडोदा राज्यांनी मिळवला. प्रश्न क्रमांक 9. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? कंबाईन गट का? पूर्व एप्रिल 2022 विचारलेला प्रश्न आहे. अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, ब. महात्मा फुले, क. महर्षी विदा शिंदे वागरकर, ड. कर्मवीर भाऊराव पाटील. तर याचं अचूक उत्तर आहे ड. कर्मवीर भाऊराव पाटील. आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिका हे स्वावलंबी शिक्षणाची योजना राबवली होती. तर मला वाटते इयत्ता 9वीच्या पुस्तकात आहे हे. प्रश्न क्रमांक स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? राज्यसेवा मुख्य मे 2022 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कोणाच्या नेतृत्वाखाली? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली. प्रश्न क्रमांक 11. यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. कोणाला? विनायक दामोदर सावरकर यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. प्रश्न क्रमांक 12. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते कोल्हापूरपासून सक्तीचे करणार आणि ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर यांनी कडक टीका केली. तर कडक टीका करणारे कोण होते? डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात कोणी केली? PSI मुख्य 2019 विचारलेला हा प्रश्न आहे. गो रानडे यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात केली आणि याचा अचूक उत्तर आहे गो रानडे. 14. प्रश्न क्रमांक. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज येथे स्थापन केले. कुठे स्थापन केले? श्रीरामपूर येथे. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज कुठे स्थापन केले? श्रीरामपूर येथे. प्रश्न क्रमांक 15. हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली? हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी केली. प्रश्न क्रमांक 16 इथे दिले नाहीये, पण त्याचं अ, ब, क, ड असं दिलेलं आहे. ते कोणाचं वर्णन आहे असं या प्रश्न असणार. तर ते धो को कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूल मध्ये शिक्षक होते. ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवित. ते समाजसुधारक होते. 1905च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता. जाती व्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. ते कोण होते? तर हे सर्व वरील वर्णन कोणाचं होतं? राजाराम शास्त्री भागवत यांचं होतं. कोण होते ते? राजाराम शास्त्री भागवत होते. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शाळोपयोगी पुस्तके लिहिली? कंबाईन गटकला विचारलेला प्रश्न आहे आणि याचं हॅशटॅग उत्तर आहे. तर तुम्ही मला याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 18. विधाने वाचून पर्याय निवडा. विधान ए. मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरू लागल्या. विधान ब. 1852 साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्या जागी डॉक्टर भाऊ दाजीलाल हे निवडून आले. तर याचा निष्कर्ष पर्याय निवडायचा आहे. निष्कर्ष ए हा निष्कर्ष आणि बी हे निरीक्षण आहे असं त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक 1911 मध्ये इम्पिरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडले होते? गोपाळकृष्ण गोखले यांनी. आत्ताच आपण बघितलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20. जोड्या जुळवा. छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलं होतं? मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना केली होती. सयाजीराव गायकवाड यांनी काय केलं होतं? मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. गोपाळराव वलंकर अनार्य दोष परिहार समाज संस्थेची स्थापना केली होती आणि शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं होतं? श्री शंकर प्रासदिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज.
प्रश्न क्रमांक 21. शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती. कोणत्या शहरातील? कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 22. शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय आहे? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे त्याचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 23. डॅश यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती. तर याचं अचूक उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास लिहिला होता? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास कोणी लिहिला? PM लिमये. सगळे लिमये दिले आहे, तर PM लिमये लक्षात ठेवा. PM लिमये कोण होते ते? PM लिमये. प्रश्न क्रमांक 25. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली होती? तर 1949 मध्ये पुणे प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली होती. 1949. प्रश्न क्रमांक 26. पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे? स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणाचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला. तर कोण आहेत ते? ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 27. हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे. तर कुठले मराठी वृत्तपत्र सर्वात पहिले होते? तर दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे. मराठीत होते दर्पण. प्रश्न क्रमांक 28. राव बहादूर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरुवातीच्या काळात 1 लाख रुपये संशोधनासाठी दिले होते. तर कशाच्या संशोधनासाठी दिले होते? तर गूढ संशोधनासाठी दिले होते. राव बहादूर शेंबेकर. 29. प्रश्न क्रमांक. पंडित रमाबाईंना केसर-ए-हिंद किताब का देण्यात आला? प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 विचारलेला प्रश्न आहे. का बरं दिला? त्यांच्या स्त्री शिक्षण आणि कार्याचा गौरव करण्यासाठी पंडिता रमाबाईंना केसर-ए-हिंद किताब देण्यात आला. प्रश्न क्रमांक 30 हॅशटॅग आहे, त्यामुळे आपण प्रश्न क्रमांक 31 वर वळूया. तर 12 फेब्रुवारी 1853 रोजी पुण्यातील एतद्देशीय स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती? तर याचं अचूक उत्तर आहे श्री कॉकबर्न हे उपस्थित नव्हते. प्रश्न क्रमांक 32. इसवी सन 1876 मध्ये यांनी मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू केली. कोणी? भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी 1876 मध्ये मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू केली. प्रश्न क्रमांक 33. डिप्रेस क्लासेस मिशन संबंधित पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? मंगलगोर, इंदोर व भवानी येथे केंद्र स्थापन केली. शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले. 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले. तर व ब सत्य आहेत, सत्य नाहीये. हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 हॅशटॅग मध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 35. यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर कोणाला अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती? विठ्ठलरामजी शिंदे यांना. याचं अचूक उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 36. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य डॅश या संस्थेचे आहे. कोणत्या संस्थेचे आहे? रयत एज्युकेशन सोसायटीचे. कोणते घोषवाक्य आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? रयत एज्युकेशन सोसायटीचे. प्रश्न क्रमांक 37. मुंबई विद्यापीठाची स्थापना डॅश समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली. कोणाच्या शिफारशीमुळे? चार्ल्स वूडच्या शिफारशीमुळे झाली. प्रश्न क्रमांक 38. इसवी सन 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळवला? M.G. रानडे, R.C. भांडारकर, B.M. वाडगे, V.A. मोडक. तर ब ड हे चारही व्यक्तींना प्रथम पदवीधर होण्याचा मान मिळाला होता. 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर कोण कोण होते? M.G. रानडे, R.C. भांडारकर, B.M. वाडगे आणि V.A. मोडक. हे चारही व्यक्ती प्रथम पदवीधर यांना मान मिळाला होता. प्रश्न क्रमांक 39. शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला? महात्मा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 40. पुढील स्त्रियांपैकी कोणती स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती? तर पहिली रात्रशाळा सुरू करणारी सर्वप्रथम महिला कोण होत्या? जाईबाई चौधरी यांनी विदर्भामध्ये
स्त्रियांकरिता जायबाई चौधरी यांनी रात्रशाळा सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 41, पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? तर दिले आहे, तर पुणे येथे मुलींची शाळा हे बरोबर जोडी नाही आहे. E.M. फोस्टर ही चुकीची जोडी आहे. बरोबर नाही म्हणजे चुकीची. आणि बाकीच्या जोड्या आपण बरोबर असणाऱ्या वाचून घेऊया. पुणे येथे अनाथ बालिकाश्रम धोंडो केशव कर्वे, आर्य महिला समाज पंडिता रमाबाई आणि अखिल भारतीय कृषक समाज पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 42, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहेत? STI मुख्य 2014 विचारलेला हा प्रश्न आहे. आणि डॉक्टर आत्माराम तळखटकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला होती. डॉक्टर रखमाबाई अमेरिकेला जाऊन औषध क्षेत्रातील पदवी घेणारी पहिली महिला होती. रखमाबाई होत्या का? नाही, नव्हत्या. तर कोण होत्या? आनंदीबाई जोशी होत्या. तर केवळ हे योग्य आहे. डॉक्टर आत्माराम तळखटकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला होती. हे बघा, अन्नपूर्णा या विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला होती. प्रश्न क्रमांक 43, जोड्या जुळवा. गुरुवर्य बापूराव जगताप तर मासिक शिक्षक यांनी कोणतं काय काढलं होतं? मासिक शिक्षक नावाचं. केवी गोडबोले काय? जाती निर्मूलन संस्था. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी डेक्कन असोसिएशन संबंधित आहे. नाम जोशी मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष होते ते नाम जोशी. प्रश्न क्रमांक 44, आणि ब विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. भाऊराव पाटील यांना जैन वसतिगृह सोडावे लागले. ते कोल्हापूर येथील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले. तर आणि ब दोन्ही बरोबर आहेत. आणि चे स्पष्टीकरण करते. कशाचे स्पष्टीकरण करत आहे? चे स्पष्टीकरण करत आहे. प्रश्न क्रमांक 45, लेडी डफरीन फंड महिलाच्या डॅश शिक्षणाकरिता मदत करी. कोणाच्या? डॉक्टर व परिचारिका व सुई. कोण? लेडी डफरीन. 46 प्रश्न क्रमांक, पंडिता रमाबाईंनी यांनी स्त्री मुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी अनाथांकरिता कृपासदन सुरू केले. कोणते? कृपासदन. अनाथांकरिता कृपासदन सुरू केले. कोणी? पंडिता रमाबाईंनी. स्त्री मुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ यांनी सुरू केली. कोणी सुरू केली ग्रंथालय चळवळ? गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली. 48 प्रश्न क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक कोण होते? तर लोकमान्य टिळक होते, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक कोण कोण होते? फक्त दादोबा पांडुरंग तळखटकर नव्हते. प्रश्न क्रमांक 49, हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. प्रश्न क्रमांक 50, शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर जी.बी. वालंकर आणि ज्योतिबा फुले या दोघांचाही शिवराम जानबा व कांबळे यांवर सोमवंशी हितवर्धक सभा आयोजित केली. त्यांच्यावर जी.बी. वालंकर आणि ज्योतिबा फुले या दोघांचाही प्रभाव होता. प्रश्न क्रमांक 51, शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले? तर स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय. प्रश्न क्रमांक 52, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 53, गो ग आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षात केली? 1880 साली गो ग आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 54, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? ज्योतिबा फुले यांनी. प्रश्न क्रमांक 55, डिप्रेस क्लास मिशनचे प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले? तर याचं अचूक उत्तर आहे दलितांच्या उद्धारासाठी. 56 प्रश्न क्रमांक, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील, बुकर टी वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 57, ज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रमाबाईंना प्रोत्साहित केले ते नंतर टीका करू लागले. कारण कारण काय होतं? त्यांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार व प्रचार केला. ख्रिस्ती धर्माचा स्वीकारही केला आणि प्रचारही केला म्हणून. प्रश्न क्रमांक 58,
हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते च्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. न्यू इंग्लिश स्कूलच्या तोडीची हंटर आयोगाच्या प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते कोणती शाळा नव्हती? न्यू इंग्लिश स्कूल ही एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. प्रश्न क्रमांक 59. महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे इसवी सन 1930 मध्ये सुरू केलेले मुंबईतील विश्वविद्यालय विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या नावाने ते विश्वविद्यालय ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 60. स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत आहे? तर मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत असे गोपाळ गणेश आगरकरांचे स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी मत होते. प्रश्न क्रमांक 61. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? रयत शिक्षण संस्थाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 62. वासुदेव बळवंत फडके, वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर यांनी इसवी सन 1874 साली कोणती शाळा सुरू केली होती? पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट शाळा सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 63. पुणे येथे इसवी सन मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली, तर कधी? 1848 साली. प्रश्न क्रमांक 64. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता, तर कोणता? मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याबाबत. प्रश्न क्रमांक 65. पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू कोणी केली? महात्मा फुले यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 66. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठेत पुणे येथे इसवी सन मध्ये शाळा सुरू केली, कधी? 1852 मध्ये. प्रश्न क्रमांक 67. कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? तर शाहू महाराजांनी मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या होत्या. अशा प्रकारे आपण भाग 3 तर शिक्षणासंबंधी होता आपला. तर याचे एकूण 67 प्रश्न आपण कंप्लीट केले आहे आणि आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. तर चला तर नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.